नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सरकारी कर्मचाऱ्यांवर आनंदसरी, दणकावून पगारवाढ, महागाई भत्ता इतका वाढणार। व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। केंद्र सरकारने लाखो कर्मचाऱ्यांना मोठी आनंद वार्ता दिलेली आहे। त्यांच्या महागाई भत्त्यात आणि पगारात मोठी वाढ होणार आहे। जुलै महिन्यात कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात जवळपास 3% वाढ होणार आहे। कामगार मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या औद्योगिक ग्राहक किंमत निर्देशांकातील आकडेवारीने ही बाब समोर आलेली आहे। वाढत्या महागाईत देशातील लाखो कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे। जुलै महिन्यापासून महागाई भत्त्यात 3% वाढ। औद्योगिक कामगारांसाठी ग्राहक किंमत निर्देशांकाचे आकडे समोर आले आहे। मे महिन्यात हा निर्देशांक वाढून 150.8 स्तरावर पोहोचला। यापूर्वी एप्रिल महिन्यात हा आकडा 149.9 इतका नोंदवला गेला होता। महागाई वाढल्याने त्याचा परिणाम थेट कर्मचाऱ्यांच्या भत्त्यावर झालेला आहे। मे महिन्यात महागाई दर गृहीत धरल्यास महागाई भत्त्यात कमीत कमी 3% वाढ गृहीत मानली जाते। सरकारने यापूर्वी डीए मध्ये 2% वाढीला मंजुरी दिली होती। या निर्णयानंतर डीए 58%हून थेट 60% पोहोचण्याची दाट शक्यता आहे। नवीन वेतन आयोग लागू कधी होणार? सरकारी कर्मचाऱ्यांना 8व्या वेतन आयोगाच्या प्रतीक्षेत आहेत। सूत्रांच्या माहितीनुसार नवीन वेतन आयोगाच्या शिफारशी पुढील वर्षाच्या अखेरीस येतील। पगारवाढ दिसेल। जानेवारी 2026 पासून पूर्वलक्षी प्रभावाने हा नवीन वेतन आयोग लागू करण्यात येईल। जर नवीन वेतन आयोग लागू झाला तर कर्मचाऱ्यांना 18 ते 24 महिन्यांची एक रकमी थकबाकी मिळेल। ही रक्कम मोठी असेल। जुलै 2026च्या डीएचे गणित पाहता तो 7व्या वेतनाअंतर्गत देण्यात येण्याची शक्यता आहे। यावर्षी जानेवारी ते जून पर्यंतच्या कालावधीसाठी थकीत डीए नसेल। खात्यात कशी येईल थकबाकी? मनी कंट्रोलच्या एका वृत्तानुसार जुलै 2026 नंतर 7व्या वेतन आयोगाअंतर्गत डीएतील वृद्धी 8व्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू होतील। जुलै 2026 मध्ये 7व्या वेतन आयोगाच्या आधारे डीए मध्ये वाढ होईल आणि त्यानंतर सरकार 8वा वेतन आयोग लागू करेल। तर यामधील जी तफावत आहे ती सुद्धा कर्मचाऱ्यांना देण्यात येईल। या दोन्ही आयोगाच्या वेतन वाढीनुसार महागाई भत्त्याच्या तफावतीची जी थकबाकी असेल ती कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होईल। जुलै महिन्यातील डीएची औपचारिक घोषणा ऑक्टोबर महिन्यात दिवाळीच्या काळात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।